समलैंगिकांना जोडपं म्हणून राहण्याचा अधिकार हा मान्य करण्यात आलाय। मात्र विवाह म्हणून त्यांच्या विवाहाला मान्यता देण्यासाठी जे कायदेशीर बदल करणं आवश्यक आहे ते बदल केंद्रानं करावेत, सरकारनं करावेत, अशा सूचना सुप्रीम कोर्टाकडनं दिल्या जातात। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल काय देणार याकडे लक्ष लागले। प्रशांत कदम माहिती देतील। प्रशांत, समलैंगिकांसंदर्भात कोर्टानं आज नेमका निकाल काय दिलाय, विशेष करून लग्नाबाबतचा? ज्ञानदा, ऐतिहासिक निकाल आहे। भारतामध्ये समलिंगी संबंधांना विवाहाची, कायदेशीरदृष्ट्या विवाहाची मान्यता नसेल। सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भातली केस आलेली होती। कलम 377 रद्द झाल्यानंतर असे संबंध गुन्हेगारी कक्षेतून बाहेर जरूर आले, पण या संबंधांना किंवा अशा पद्धतीनं एकत्रित राहू इच्छिणाऱ्या कपल्सना विवाहाचा अधिकार मात्र द्यायला सुप्रीम कोर्ट तयार नाहीये। या संदर्भातली जी काही कायदेशीर बाब आहे ती त्यांनी केंद्राकडे सोपवलेली आहे। निकालामध्ये फक्त एवढंच म्हटलेलं आहे की केंद्राच्या वतीनं सॉलिसिटर जनरलचं जे स्टेटमेंट होतं ते आम्ही रेकॉर्डवर घेतोय। म्हणजे एक प्रकारे केंद्र सरकारनं या संदर्भात कॅबिनेट सेक्रेटरीची एक समिती नेमून या अशा सगळ्या लोकांच्या हक्कांचा, अधिकारांचा, त्यांच्या प्रश्नांचा विचार करावा, हे सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। ऐतिहासिक निर्णय होता। एरवी कितीही महत्त्वाचा विषय असला तरी निकाल वाचन जे आहे ते 5 ते 7 मिनिटात संपतं, कारण केवळ ऑपरेटिव्ह पार्ट वाचायचा असतो। पण आज जवळपास 1.5 तास हे निकाल वाचन सुरू होतं। 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं। 4 न्यायमूर्तींनी स्वतंत्रपणे निकाल वाचला। अर्थात काही न्यायमूर्तींचं एका बाजूला म्हणजे त्यांचं मत सारखं होतं, पण काही मुद्द्यांवरती मतभेद होते, त्यामुळं हे स्वतंत्र निकाल आपल्याला पाहायला मिळाले। पण जर एकत्रित गोषवारा जर बघितला तर स्वतः सुप्रीम कोर्टानं या विवाह कायद्यामध्ये दखल घ्यायला आणि समलिंगी जोडप्यांना हे अधिकार मिळवून द्यायला स्वतः म्हणजे ते पाऊल टाकलेलं नाहीये। त्यांनी एक प्रकारे कोर्टाच्या मर्यादेचं भान राखलं। हा विषय केंद्राचा आहे कायदा करण्याचा विवाहासंबंधी, हे मान्य केलं। पण सोबतच अशा लोकांचे जे सगळे अधिकार आहेत, त्यांना एकत्रित राहण्याचा जो अधिकार आहे, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मूल दत्तक घेण्याचा अधिकार जो आहे तो अविवाहित जोडप्यांना सुद्धा आहे। सिव्हिल युनियन ज्याला आपण म्हणतो की एकत्रित राहणं, तर त्या कॅटेगरीमध्ये क्विअर कपल्स किंवा समलिंगी जोडप्यांना सुद्धा आणलं पाहिजे, हे कोर्टानं म्हटलेलं आहे। आणि त्या दृष्टीनं हा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो म्हणावा लागेल। या सगळ्या संदर्भातले जे काही कायदे करायचे ते केंद्र सरकार करेल, पण सुप्रीम कोर्टाचं हे मत अर्थातच त्यांना डावलता येत नाही, कारण जर असा काही कायदा नाही झाला भविष्यात आणि त्यांच्याबद्दल कुणी जर सुप्रीम कोर्टामध्ये आलं तर कोर्टाच्या निकालाचा हवाला जो आहे तो त्यावेळी दिला जातो। आणि त्यामुळं कोर्टानं या सगळ्या लोकांच्या अधिकाराची गोष्ट केली। त्यांना रेशन कार्ड असलं पाहिजे, त्यांना बँक अकाउंट असले पाहिजेत, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टींचा विचार केला। पण विवाह शेवटी जे काय स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 त्याच्या अंतर्गत आणण्यास मात्र सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे नकार दिला। आणि केंद्राचं जे म्हणणं होतं की हा विषय केवळ विवाहापुरता नाहीये, कारण याच्यामध्ये खूप पुढच्या गोष्टी किचकट निर्माण होऊ शकतात। कारण वारसा हक्काचं काय, दत्तक विधानाचं काय, घटस्फोटाच्या कायद्यांचं काय, त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागल्या असत्या। आणि त्यामुळं हा विषय जो आहे तो केवळ या कम्युनिटीच्या अधिकारांपुरता, हक्कांपुरता मर्यादित राहिला। त्याला कायदेशीर वाट करून देण्यास मात्र सुप्रीम कोर्ट काहीसं कमी पडलं असं म्हणावं लागेल। थेट लग्नासंदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतलेला नसला तरी इतर अनेक बाबींमध्ये मात्र समलिंगी कपलला, समलिंगी जोडप्यांना हा मोठा दिलासा आज सुप्रीम कोर्टाकडनं मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। प्रशांत, या सगळ्या प्रकरणाचा आता पुढे काय होणार? कारण लग्नासंदर्भातल्या काही प्रमुख याचिका होत्या, लग्नासंदर्भातला कोणताच निर्णय किंवा कोणतीच विशेष टिप्पणी कोर्टानं केलेली नाही। आता या सगळ्या प्रकरणाचं पुढचं भवितव्य नेमकं हातात कुणाचं आहे आणि कसं? नाही, या निकालाचा सगळ्यात मोठा अर्थ हा आहे की भारतामध्ये समलिंगी विवाह हे कायदेशीर ठरणार नाहीयेत। म्हणजे जसं काही देशांनी हा प्रयत्न केलेला होता, जवळपास 30-31 देश आहेत, पण भारतामध्ये या संबंधांना कायदेशीर विवाहाची म्हणजे विवाह संस्थेमध्ये ते संबंध जे आहेत ते आणले जाणार नाहीयेत। सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्या संदर्भात स्वतः धाडसी पाऊल टाकायला नकार दिलेला आहे आणि हा विषय केंद्राकडे सोपवलेला आहे। त्यांनी फक्त एवढंच म्हटलेलं आहे की कपल म्हणून त्यांचे राहण्याचे जे अधिकार आहेत त्या संदर्भातले ज्या गोष्टी आहेत त्या कॅबिनेट सचिवांच्या एका समितीच्या अंतर्गत लक्षात घेतल्या जाव्यात, त्याच्याबद्दल काही गोष्टी पुढाकारानं व्हाव्यात। पण ही कमिटी कधी बनेल, त्याचं पुढं काय होईल हे आपल्याला माहिती नाहीये। आता 2017-18च्या आसपास एक मोठा टप्पा सुप्रीम कोर्टाच्या निकालानं गाठलेला होता, तो म्हणजे अशा संबंधांना गुन्हेगारी कक्षेतून
बाहेर आणलं गेलं. म्हणजे त्याच्या आधी काय व्हायचं की असे जर कुणी ज्यांच्या इमोशन्स आहेत, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या युक्तिवादामध्ये पण हा मुद्दा आलेला होता की केवळ त्या व्यक्तीच्या लिंगावरून स्त्री आणि पुरुष असं आपण व्याख्या करू शकत नाही. हा केवळ बायोलॉजिकल विषय नाही आहे, तर हा एक प्रकारे हार्मोनल चेंजेस असल्यामुळे काही किचकट मुद्दे जे आहेत ते सुद्धा निसर्गानं करून ठेवलेले आहेत. आणि हे आत्ताचे नाही आहेत. अगदी आपल्या पुराण कथांमध्ये महाभारतातलं शिखंडी पात्र जे आहे ते सुद्धा याच सगळ्या संकल्पनांवरती आधारित आहे. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. स्त्री आणि पुरुष केवळ असे दोन ठळक मुद्दे करून आपण ही सगळी बायोलॉजिकल कन्सेप्ट जी आहे ती विभागू शकत नाही. आणि ज्या लोकांच्या बाबतीत ही रचना निसर्गानं करून ठेवलेली आहे त्यांचा विचार आपल्याला करावा लागेल. हा केवळ शहरी उच्चभ्रू वर्तुळातला मुद्दा नाहीये, हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता गुन्हेगारीकरण जरी बंद झालेलं असलं तरी एक कायदेशीर दृष्ट्या विवाह म्हणून त्यांना राहता येणार नाहीये. त्या हक्कासाठी मात्र त्यांना लढत राहावं लागेल असं दिसतंय. आणि बरोबर आहे, 4 निकाल आज वाचले गेले, त्यामुळे बराचसा वेळ लागला. याआधी कितीतरी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचे निकाल तू म्हणालास त्याप्रमाणे अवघ्या काही मिनिटात सुप्रीम कोर्टानं सुनावले होते, परंतु या निकालासाठी जवळपास 1.5 तासाचा वेळ गेला. समलिंगी संबंधांबाबतचा निकाल, त्यांच्या लग्नाविषयीचा निकाल. आपण अमेयकडे जातोय. आपले प्रतिनिधी अमेय राणे यांच्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट क्षितिजा वडदकर आहेत. त्यांच्याकडनं याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. अमेय. ज्ञानदा, 1.5 तास हे पेक्षा जास्त हे निकालाचं वाचन झालं. जो मूळ मुद्दा होता किंवा ज्या मागणीसाठी ही याचिका होती ती कुठेतरी इथं यशस्वी झालेली नाहीये. कारण की लग्नाला सरकारनं काय मान्यता देईल हा त्याचा प्रश्न आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयानं ते नाकारलेलं आहे. आणि जो चेंडू होता तो कुठेतरी आता केंद्र सरकारच्या कोर्टमध्ये टाकलेला आहे. कारण की आता याबाबत केंद्र सरकारनं निर्णय घ्यायचा असं स्पष्ट म्हटलेलं आहे. कायदेतज्ञ आपल्यासोबत स्वतः आहेत, ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं सांगतील. क्षितिजाजी, तुम्ही संपूर्ण निकाल ऐकलात, काय वाटलं, काय अपेक्षित होतं, परंतु शेवटी कोर्टाचा निकाल आता स्पष्ट झालेला आहे, मान्यता मिळालेली नाहीये विवाहाला. आपण बघितलं की जस्टिस चंद्रचूडांनी अगदी सगळ्या बारीक सारीक सगळ्या विषयांना हात घातलेला आहे आणि सर्व विषयांवरती त्यांनी गाईडलाईन्स इश्यू केले. मध्यंतरी असं वाटायला लागलं होतं की हे पूर्ण पॉझिटिव्ह चाललेलं आहे, पण शेवटी त्यांनी ते सगळा चेंडू पार्लमेंटच्या याच्यात टाकलेला आहे, जे की पार्लमेंटचंच अधिकार क्षेत्र आहे की त्यांनी तिथे कायदा तयार करावा. राहिला प्रश्न स्पेशल मॅरेज ॲक्टचा, तर स्पेशल मॅरेज ॲक्टबद्दल बोलता बोलता त्यांनी परत तिथे म्हटले की हा जेंडर न्यूट्रल करता येईल आणि नंतर हे पार्लमेंटने डिसाईड करावं, जे की मी आधी पण म्हटलं होतं की ते पार्लमेंट डिसाईड करेल. तर ओव्हरऑल आपण हे बघूया की इतक्या सगळ्या बारीक विषयांच्या गाईडलाईन्स इतका थरो स्टडी करून त्यांनी हे केलेलं आहे, पण मेन जो मुद्दा होता लग्नाचा तो मात्र होऊ शकलेला नाही आहे. पण इतर जो त्यांच्यासाठी दिलासादायक बाब आहेत, कारण की जी गाईडलाईन्स होत्या त्या दिलेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी जरी लग्नाचा अधिकार नसला तरी इतर बऱ्याचशे त्यांच्या ज्या समस्या होत्या छोट्या मोठ्या त्यावर सर्वोच्च न्यायालयानं नक्कीच त्यांना कुठेतरी दिलासा दिलेला पाहायला. अगदी अगदी म्हणजे अर्निश कुमार, ललिता कुमारी ह्याच्या जसे हे जजमेंट जसे गाईडलाईनच्या फॉर्ममध्ये आज पण हेल्प करतात लोकांना, तसेच ह्या गाईडलाईन्स पण क्युअर कम्युनिटीला फार हेल्प करतील. आता पार्लमेंट हे कधी इनॅक्ट करेल किंवा ह्याच्यात काय सोल्युशन काढेल हे आता येणारा काळच ठरवेल, पण या गाईडलाईन्सच्या भरोश्यावर त्यांना भरपूर एका प्रकारचं प्रोटेक्शन मिळालं आहे. फक्त मेन मुद्दा तो जो आहे तो नाही मिळाला याच्याबद्दल त्यांना एक हे असेल, पण हा ते येणारा काळच कळेल की पार्लमेंट याबद्दल काय हे घेतं. कारण आपण ज्या लोकशाही याच्यामध्ये राहतो तिथे अल्टिमेटली लॉज क्रिएट करणं किंवा लॉज काढणं हे हा पार्लमेंटचा एरिया आहे. पण मला खरोखर आनंद आहे त्या गाईडलाईन्सचा, ज्या प्रकारे त्यांनी थरो स्टडी करून हे काढलेलं आहे. हे अगदी ते जस्टिस चंद्रचूड आणि ते 5 खंडपीठ हे अतिशय म्हणजे त्यांच्या अगदी ह्युमॅनिटेरियन जे त्यांचे आस्पेक्ट्स आहेत ते त्याच्यातून दिसले आहेत. UCCचा जो मुद्दा होता समान नागरी कायदा, त्याच्यात कुठेतरी जे आता समलिंगी आहेत त्यांना न्याय मिळाला असं तुम्हाला वाटतं का कायदेतज्ञ यांना? मला असं वाटतं की स्पेशल मॅरेज ॲक्ट जेव्हा डिस्कशन चालू होते की जेंडर न्यूट्रल करा, तर स्पेशल मॅरेज ॲक्ट नुसतं जेंडर न्यूट्रल करून होणार नाही आहे, कारण पर्सनल लॉज खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि प्रत्येक रिलिजनचे वेगळे वेगळे पर्सनल लॉज आहे. त्याच्यावर उपाय फक्त UCCच आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड जेव्हा येईल तेव्हा मग स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये जेव्हा तुम्ही जेंडर न्यूट्रल कराल, म्हणजे पार्लमेंट जेव्हा करेल तेव्हा ते प्रॅक्टिकली ॲप्लिकेबल होईल असं मला वाटतं. त्यामुळे आता काळाची गरज आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड.
नक्कीच समान नागरी कायदा आणणं ही काळाची गरज आहे आणि ते केवळ एकाच बाबतीत नाही तर अशा प्रकारच्या अनेक बाबतींमध्ये ते केंद्र सरकारच्या सुद्धा आणि भारतातल्या नागरिकांच्या फायदेशीर ठरू शकतं हे सुद्धा कुठेतरी अधोरेखित होतंय. क्षितिजाजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही या संपूर्ण निकालात आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या प्रेक्षकांना कशा पद्धतीनं सोप्या शब्दात हा निकाल समजावून सांगितलात. तर ज्ञानदा, एकंदरीत ज्या मागणीसाठी ही याचिका करण्यात आलेली होती तो उद्दिष्ट जरी कुठेतरी साध्य झालेला नसला विवाह संबंधातला, तरीही समलिंगींच्या इतर ज्या काही मागण्या किंवा ज्या काही समस्या होत्या त्या संदर्भात नक्कीच महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्व किंवा सूचना ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाकडनं केंद्र सरकारला करण्यात आल्या. मूल दत्तक घेणं, समलिंगी जोडप्यांनी मूल दत्तक घेणं हा सुद्धा अमेय आजच्या सगळ्या निकालातला एक महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाचा मुद्दा होता. मूल दत्तक घेण्याच्या अधिकारासंदर्भात सुद्धा कोर्टानं महत्त्वाचं भाष्य केलंय. त्याबद्दल सुद्धा मॅडमची टिप्पणी तू जाणून घ्यावीस असं मत आहे. मॅडम, या संदर्भात मूल दत्तक घेण्याचा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आला चर्चेला. त्या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं जे गाईडलाईन्स दिले ते सुद्धा कुठेतरी या जोडप्यांना फायदेशीर ठरतील असं वाटतं. नक्कीच ठरतील. पण ज्या प्रकारे स्टार्टिंगला त्यांनी त्या कारामध्ये त्यांनी व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 15 त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता जे त्यांनी ॲट द एंड ऑफ द जजमेंट त्यांनी हे केलेलं आहे ते परत एकदा वाचून त्याचं इंटरप्रिटेशन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर नक्कीच कुठेतरी सर्वोच्च न्यायालयानं प्रत्येक विषयाला हात घातलेला आहे आणि बारीक बारीक मुद्द्यांचा इथं समावेश करून घेतलेला आहे आणि एक ऐतिहासिक निर्णय खरं तर याला म्हणावं लागेल. त्यामुळे कुठेतरी याचिकाकर्त्यांचा जरी मूळ मुद्दा किंवा मुख्य मागणी इथं पूर्ण झालेली नसली तरी बऱ्याच अंशी त्यांना हा दिलासादायक निर्णय असं म्हणावं लागेल. त्यानंतर धन्यवाद अमेय या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.